तयार झाली मग. हा ओ माय गॉड पावटा तर हाय पावटा आहे हा म्हण ना. तर काय उठल्या मला नाव ठेवतोय काय झालं याच्या डोक्यावर परिणाम बघा जरा. काय झालं काळजी बस तू. हा मी हाय म्हणजे जीप थोडीशी पुढून काढली मग काय झालं तुला प्रॉब्लेम माझ्या डोळ्याला हात नको लावून. हा तर हिने एक मॅटर केला काय की आम्हाला एक PS5 घ्यायचा आहे. हा तर तो PS5 मी आज आम्हाला भेटणार होता. 100 कॉल करून आज मिळणार हा, आहे. आज भेटणार होता आणि वैष्णवी रात्री म्हणली की नाही तुला उद्या भेटणारच नाही आणि तो माणूस म्हणणार की आज आला नाही 2 दिवसांनी येईल किंवा कधी पण येईल. तसंच झालं त्याचा मी सकाळी फोन केला आणि तो माणूस म्हणते 2 दिवसांनी भेटेल. म्हणलं काळजी बची काही बोल. तो इसमें मेरी क्या गलती है बताओ. माझी काय चूक आहे ह्याच्यामध्ये काय मम्मी तुम्ही काय म्हणू शकले माझी काय चूक आहे. हा झाली सांगा ना बोला ना. आम्ही झोपेतूनच उठलो आज आम्ही सगळे 12 वाजता उठलो काय मी 6 वाजता उठले. मी पण 6 वाजता उठून परत झोपले मग 12 वाजता उठले. तुम्ही मला माहिती ती होऊन गेले. हा बोल काय बोलू आता. ते PS5 नाही भेटत त्याच्यात माझी चूक आहे का. हिला जरा राग होता त्याच्यामुळे म्हटली नसतं राग तर मग ही म्हटली असती भेटन आज मग भेटलं असतं. मेरी गलती आहे. याचा अर्थ तिला माहिती तू काळजी बची. तर ते सगळं जाऊ द्या दिसणार नाही पण आहे. तर हे सगळं जाऊ द्या. आज आता आम्हाला सेलिब्रेशन करायचंय. पूर्ण व्लॉग तुम्हाला आम्ही दाखवणार आहे आमचं 1 मिलियनचं सेलिब्रेशन. आज 10-12 पॉपर्स घेणार आहेत आणि एक केक घेणार मस्त असा. तिकडे जाणार मम्मीच्या इकडे तिकडे सगळे. कौनी मला फोन केलेला सकाळी अगं आमच्याकडे ये ना सेलिब्रेशनला. म्हटलं हो नक्की येऊ. तर तिकडे जाऊन सेलिब्रेशन करतो आम्ही. तर बघा आता पुढे काय काय होतं. आणि अजून एक सांगायची गोष्ट त्या दिवशी पूर तर गेलेला आज परत पूर गेलाय आणि 2 पुलावर गेलाय. मम्मीच्या तिकडचं पूलचं खूप हाईट आहे त्याच्यावरून पण पाणी गेलं. तर रोहितने आता उठल्या घेऊन आलाय त्याची नवीन खरेदी. ही रोहितची नवीन खरेदी. उठल्या म्हणतोय त्याची नवीन खरेदी कुठे. काल एक झाडू तोडलाय. नाही मी नाही झाडणार रे. मम्मी सांगा आजचे दिवस झाडून घाल. आजच्या दिवस उलट मीच म्हणते उलट आजच्या दिवस खालून घे. तुम्ही नका झाडू इकडे त्या मी झाडते रोज. तूच आजच्या दिवस घे झाडून उलट. आमच्या इकडे वातावरण कसलं भारी तुम्हाला दाखवतो इकडे ना जरा. आणि जिमचं हे असं वातावरण तुम्हाला गावाकडे पण गावाकडेच पाहायला बघायला भेटू शकतं. आमच्या शेतांनी वगैरे सगळीकडे पाणी साठलेलं आहे. आता मी थोड्या वेळाने जाणार आहे वैष्णवीला डुबकून येणार आहे त्याच्यात. तर ना मी उचलू शकते का बघ. मी रोज आणि वैष्णवी तर जिम मारती 2 वेळा उचलती ठेवती आणि जाती आणि खाती 1 किलो भर. हे बघा अरे काय असं कोणतं एक देव खाली डोक्यात टाकशील स्वतःच्या. हे बघा इथं तलाव साठलाय. इकडे सगळीकडे तलाव झालाय. इकडे बघा डबके साठल्यात. पुणे जिल्ह्यात पहिल्यांदा एवढा मोठा पाऊस झालेला आहे. अतिवृष्टी झाली आहे. अतिवृष्टी ढगफुटी. मी कधी माझं वय 24-25 वर्षात एवढा पाऊस कधी बघितलाच नव्हता. सुरुवातीचे 5-6 वर्ष ठेवून द्या कारण मी तेव्हा घरातच होतो. तू बघितला होता कधी. हा कधी 2-4 वर्षापूर्वी बघितलेलं. इकडे बघा सणस्वस्तीवर होत असेल पाऊस. तिकडे होता नाही का. वैष्णवी पारुशी असलेले भारी दिसते तू करत. हा मग मी रोज पारुशीच पारुशीच राहत मग मी रोज पारुशीच राहते. डोळ म्हणजे आता काय बोलू. तर रोहित खाली ना गाडीच होते कारण की आंघोळ नाही केली. मी तर केली. आता हा ब्ल्यू बलून आहे ना वरतून रोहितच्या अंगावर टाकूया. बघूया रोहितची काय रिॲक्शन. ओरडेल तर खूपच. मी ट्राय करते. रोहित इथे होता. कुठे गेला रोहित कुठे आहे तू. इकडे ना एक ब्लॉग घ्यायचंय. काय उलटा डाव झालं त्याच्या अंगावर फुटलाच नाही. देवाची करणे यार प्लीज दाखवा कॅमेरा गेलीये. मी पण आंघोळ करायची होती मला. तू पाय म्हणून भिजवायचं होतं ते इकडे. मम्मी यार सांगा ना ते इकडे. माझं बोल नाही पडणं कोणावरच नाही पडणं. ट्रस्ट भारीतलं बोलून त्याच्यामुळे तू लवकर फुटला नाही. हा ते जर ते याचे बलून असते ना मला वाटलं पण होतं बरं का. तेच झालं आणि ते देणार पण ते नाही पडत. मी ट्रस्ट मी इकडे कॅमेरा पकड. मी खाली टाकते इकडे कॅमेरा पकड. मम्मी सांगतो इकडे बघा ही आता कसं करते मम्मी सर नाही पडला. अरे काय नाही यार इट्स लाईफ. अशीच एन्जॉय करायची असते. चला रोहितची काय अंघोळ अजून उरकली नाही त्याच्यामुळे मी जेवण करून घेते. तो माझं जेवण झाल्याच्या नंतर त्याचं उरकल्याच्या नंतर खाईल म्हैसूर पावभाजी. हे आहे कोबी लोणचं आणि भाकरी. घरगुती जेवण मस्त जेवण. घरात केलं तू आवरायचा ना. हा मग मी आवरते पण रोजच आवरायला लागते परत. मी पसरा करून ठेवतो का उचलतो ही वस्तू आणि खाली चला तर पाडलं बघा आता ही बत्तमीची का नाही बरं. बघा तू डायरेक्ट लाईव्ह प्रूफ दिलेला आहे मी असं का. चुकून पडले. मग बत्तमीज नको म्हणू मला. काय नको म्हणून बत्तमीज आकर बरं बघायची काळजी. तर मध्ये आलो आम्ही चिकल तुडत काय बोलली लवकर चला पटकन केक घेऊया पॉपर्स घेऊया आणि घरी जाऊया. अंशू आणि वाट बघतोय पण चिकलच खूप झालेला आहे.
हा ना इथे चिखल बघा कसं आहे. तसे वैष्णवीला सवय चिखल तुडवायची नाही का वैष्णवी? का कमी काय भात लावलाय का मागच्या शेतांमध्ये? खूप सारे केक्स आहेत आता. ह्याच्यात मला एक चॉईस करायचं, एकदम छोटा खायचा कारण जास्त केक कोणी खात नाही. आता म्हणजे घेऊया पण चॉकलेट डार्क चॉकलेट तो वाला तो नको, तो आपण बर्थडेला घेऊया. आता सध्या ना आपण ह्याच्यातले घेऊया. मला हे आवडतं. मला हा आवडला. नाही बटरस्कॉच वाला चांगलं आहे. पण चॉकलेट हवा. चॉकलेट नको, 50 रुपये जास्त आहे. हा पॉपर्स पण भरपूर आहे. हे पॉपर्स घेऊया. 2 पॉपर पण द्या आम्हाला. एक ब्लॅक द्या, एक दुसरा कलरचा द्या. 3 घ्या ना, 3 जास्त घ्या. 3 घे कशाला, नको 2च बस. या आपण केक घेतलेला आहे, पॉपर्स बी घेतलेले आहेत आणि आता जा रे हम सीधा घर को. अजून काही घ्यायचे की मी आठवतीये. काय घ्यायचं? नाही याचा सगळ्यांना संध्याकाळी पार्टी आणि चला आता सेलिब्रेशन करू. एवढ्या खड्ड्याला काय उडी मारायला लागते? का मग काय पाण्यात पाय देऊन येऊ का? तर आता आम्ही आमच्या गावाच्या नदीच्या तिथे आलोय. तर माझ्या मागे बघा पूर्ण पाणीच पाणी. सकाळी तर रोहित कुठून पाणी गेलेलं दाखवून या रस्त्यावर सकाळचे व्हिडिओ आहे ना, मी बोललो त्यांना इथे दाखवल तुम्हाला. सकाळी एवढं पाणी गेलंय ना, पूर्ण पाणीच पाणी. 2 शूट आहे हे. तर किती पाणी गेले बघा तुम्ही. बघा इथं पूर्ण भरलं होतं माहिती का? हो ना, तेच इथनं पाणी सगळं घरांमध्ये पण पाणी गेले लोकांच्या. हे शेड पण दिसेल तुम्हाला. शेड मध्ये दिसतानी आणि पूर्ण तिथपर्यंत पाणी भरलं होतं. हे जे आहे काय भिंती, तिथून पाणी गेलं. भिंतीच्या लेवलनी पाणी गेले. एवढं जोरात पाणी गेलं. खतरनाक पाऊस आलाय पुणे जिल्ह्यामध्ये सगळीकडेच. यस. आणि हे मला वाटतं या इतिहासामध्ये पण. आणि ही वावर वगैरे सगळी भरली होती माहिती का? अरे काच करतोय तू? बघा गाईस ओ गाईस, माझ्या सिपरमधून चोरून पाणी पितो. माझं आहे ना ते उष्ट पिऊ का मी? आता पाणी प्यायला नका देऊ. तू काय असं करतोय? बॉटल्स आहेत, त्या बॉटल्स मधलं पी ना. इथे बरेच दिवस साफसफाई नाही झाली. पाऊस म्हणलं मीच करून टाकतो. सगळं कचरा वाहून आलाय. इथे भाजीपाला गेला आलोय कारण बुधवारचा बाजार आणि बाजार पण संपत आले. सगळं गेले. मग आम्ही आलोय, उशीर झाला. कारण काम करून पोटाला पण पोट भरायला लागते ना. मग पोटासाठी पण काहीतरी घेतलं पाहिजे. तर घेतलंय गवार, भेंडी, हे दोडका वगैरे. आता पटपट बाजार घेऊया आणि खाऊ. तर आम्ही सध्या भाजीपाला एवढं घेऊन चाललोय घरी. आणि पावसाचे पण हे लोक सगळे इथे आलेले आहेत. म्हणजे मला वाटतं आज थोडंच बाजार भरला असणार आहे ना. थोडाच भरलाय पण तो पण चाललाय. आमच्या इकडे 2-3 वाजता बाजार खतम होऊन जातो. तर बघा आमची इथे काय करते, लाजली ती झोपेला आलती का? झोपायची तुला? मग झोपायचे लवकर. एवढं 4 वाजता कोण झोपते? तू नाही, मी 4 वाजता उठते. तुला माहिती का आपलं काय झाले? 1 मिलियन कम्प्लीट झाले. कुला झाले आपल्या युट्यूबला. कसं काय झालं आता याला काय सांगू मी? चल एक पप्पी दे आणि झोप. मग पप्पी दे. तू ते फोडणार? हा आणि मग कऊ दादा एक फोडेला. हा त्याला ते फोडायचंय. मला पण ये. आणि केक कोणाला खायचंय? बॉक्स कधी नीट फाडला असेल तर शपथ. तो म्हणता तुम्ही गप्पाना अजून फालायचे. सर्दी झाली काय? कशातून बोलते? अंशू तो आत्तूचा आणि मामांचं अभिनंदन केलं का? कॉंग्रॅच्युलेशन. कॉंग्रॅच्युलेशन म्हणलं का त्यांना? आता केक कट करू म्हण आपण. बरं अंशुमन कॉंग्रॅच्युलेशन. परत एकदा म्हण. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. थांब फोडूया. थांब अंशू एक बारी पुकारणार आहे. अंशू हा फकड्या. किती सेकंड झाली बारी? पडली का बारी? 13 सेकंड झाली का? बारी पडली. 13 सेकंड झालेली. कोणची बारी होती? ओ बारी कोणाची होती? अहो कोणता कमी झाला? तर घरात सध्या आम्ही एवढेच लेडीज बाकी जेंट्स गेलेले आहेत शेतामध्ये. तुम्ही छोटे ना. वहिनी इकडून या. एक वहिनी झोपून गेली. या तर आता आम्ही आपला 1 मिलियनचा सेलिब्रेशन करतोय सगळ्यांसोबत. हॅपी 1 मिलियन. पुसका झालाय इथून फुटलाच नाही. हे पावसाळ्यामध्ये सादळतात त्याच्यामुळे फुटते नाही. खोलून हे बी करा. असं हे फाडा डायरेक्ट. आता उधळा सगळ्यांना. डोक्यात बघतोय डोक्यात. अरे आपल्या केक मध्ये पण गेलं. चला केक खाऊन घ्या सगळ्यांनी आता. इथे युट्यूबचं चिन्ह तयार झाले. हा ओ माय गॉड. युट्यूबचं चिन्ह
तयार झालंय वा यार अरे हातात चावलाय मग अंशूची मम्मी इकडे अंशूची गोष्ट की का कागद बघू का कागद बघून खा सगळं अरे थांबे, मेरे को ये मुझे खुद को तुझी मम्मी काय तुझी दात काय सगळं खा सगळ्यांना केक खाऊन तोंड गोड करूया आजी नाही रे आली आपली बारा आजीला नाही बोलवलं तू नाही आली का पेन्सिल घ्या ना मला अभिनंदन तू पण खा तू पण खा बिस्किट नको मला बा तर हे बाबा आप तुम्हाला ओळखतीलच आपली जी वटपौर्णिमेची व्हिडिओ होती हेच बाबा आहेत आपले आणि आजी आहेत घरी मी आता त्यांच्याकडेच गेले आजी येत आहेत का आपल्या आजी पण आलेले आहे तुम्ही पाहिलं असेल आजींना व्हिडिओ मध्ये या आजी इकडे तर रोहितचे थाईज कशा पाय आणि मला माहित नाही थंडीत दुखत असेल पाय लय दुखतात पाय आणि पोटरी तर मग जा आणि एक इंजेक्शन घेऊन ये म्हणजे बरं होशील तर म्हणले मी चलते नको येऊ. चलती ना मी जा म्हणजे मी चलतीये पण म्हणायला बोलते मी की जा म्हणून तर हे आमचं पेटगाव आहे पावसाच्या वातावरणात बघायचं दिसते चल रोहित मी स्वामींच्या मंदिरामध्ये आलो होतो इथे आता गाडी पार्क केली आणि एक व्हिडिओ आठवली वैष्णवीला सायकलची तर सगळ्यांना सायकल जमा करायला सांगितली बरीच पोर आहेत सायकल चालवायची होती म्हणून मी आली सायकल चालवली लय दिवसांनी चालवत असेल ना तू शाळेत सायकलीत जायची ना तर आपले 1 मिलियन झाले त्याच्याबद्दल वैष्णवीने चॉकलेट आणले पुढे ठेवले ती तूच ठेवलेत मला माहितच नाही तुला तुम्ही मस्त सायकल चालवता सगळ्यात भारी सायकल कोण चालवतो मी सांगू का कोणाला विनर घोषित करू मला हा? मला हिला तर अजिबात सायकल चांगली ठीक आहे सगळ्यांनी एक एक चॉकलेट घ्या तर पाऊस पडतो एवढा रोहितला गरम वडापाव खाय वाटले आम्ही ते वडापाव खायला आलो आता रोहित खाली गाडी चालवते आणि मी सनरूफ मधनं वरती निघली आमच्या डोंगराच्या रोडला इथे खूप छान वाटतं लहानपणी ना मी एक सांगते बरं रोहित हळू चालू आम्ही पडल लहानपणी ना म्हणजे नाही का आमच्याकडे स्कॉर्पिओ होती म्हणजे आहे ती अजून तर तिथलं ना नव्हतं सनरूफ आणि मी बाकीच्या गाड्यांची पाहिजे मला खूपच वाटायचं यार आपल्याकडे कशी गाडी पाहिजे होती निघलं असतं आणि त्याच्यानंतर काय मी कधीच सनरूफच नाही बसली म्हणजे त्याच्या बसली म्हणजे एकदा दोनदा बसलेली आहे पण स्वतःच्या गाडीत मस्त मजा येते आणि मी घ्यायलाच लावली सनरूफसाठी म्हणजे सनरूफवाली गाडी का तर मला वाटतं राहू दे आहे की नाही बरं वाटतं सनरूफमधून निघायला आणि आपल्याला खूप साऱ्या कमेंट्स आलेल्या मला एक बोलायचं ते की तुमच्या लग्नाच्या व्हिडिओ टाका मी 1-2 टाकली आहे एक टाकली वाटतं अजून पण असतील तेवढं टाकेल मी आणि फुल म्हणजे जास्त लॉंग व्हिडिओ नाही आहेत आता तेव्हा काय आम्ही व्लॉगिंग नव्हतं करत सो तसले व्हिडिओ काही नाही आहेत आपल्याकडे आजी काय म्हणताय हा आजी म्हणताय वर बसली की काय फोनवर बोलतात ते कोणाशी तरी तुम्ही बोलायचे की तुमची लव्ह स्टोरीचा ब्लॉग टाका लव्ह स्टोरी सांगा तर सांगू आम्ही लवकर एक दिवस स्पेशल आणि ऐकणार रोहित हे बघा घराच्या बाहेर आमच्या लांडोर आहेत की मोर आहे रोहित नाही रे मोरच वाटतं मला एक चालले तिथे आता त्यांच्या घरी तर आता गाडीच्या जागेवर लावायची आहे आणि गाडीच्या जागेवर कोण आहे इथे रिओ हमार रिओ चलो हॅलो हाय तर लिओ गाडी आली बाजूला हो आता ये देखिए क्या कर रहा है अंगावर उडी मारतो डायरेक्ट सू नको करू अरे सू केली गाडीवर सू केली एक गोष्ट सांगतो बायको करून खूप वर्ष झाले 2-3 वर्ष झाले खूप 1500 वर्ष झाले रोहित एवढं खुश आहे रोहित एवढं खुश पण मला आज सारखं असं म्हणजे असं वाटतं लय दिवसाने असं थोडंसं फ्री आहे त्याच्यामुळे मग मला असं तिच्या टिंगल्या करावं थांब रे वैष्णवी लागते बरं का ते नको नाही मारू नको ना अरे जोरात लागते ते आयु थांब तुला मारतो. साप असेल त्याच्यात साप मी नाही घाबरत सापाला आणि अशी नाही खाती का तुला शिकवलं काय की दिलीच नाही चॉकलेट भेटली नाही तुला चॉकलेट हवी आहे का तुला माहितीच नाही चॉकलेट कशी खातात मला फोडून खातात का त्याच्यात पाठ ते मी व्हिडिओ साठी तशी फोडलेली ना मग दे ना मग मला ही कोणती खाण्याचा प्रकार दे ना मला अरे वा, किती जीवत असं तुम्हाला वाटत असेल त्याचे खोटे हे गोड नाही आवडत म्हणून नाही का तर आता मी लिओला थोडं चॉकलेट भरवणार आहे बहु खातो ये लो चॉकी है ले लो आ अगर आ लिओ अगर आ अरे थुंकला काय त्याला म्हणजे हाताने खातातली नाही आवडत तिथे बघा पोल्ट्री आहे पोल्ट्री पुढे पण किती पाणी साठलंय एवढं पाणी म्हणजे येतं पण लवकर जात असते पावसाने करच केला आहे ना चल बरं आपण खाली बघून येऊ ना हा मम्मी त्यांना शोधायला आलो मम्मी आणि ते इथे असतात सगळे पण ते नाही इथे मग आता आम्ही ना तिकडे जातो शोधायला तिकडे असतील काहीतरी लाईटचा ना प्रॉब्लेम झालाय ते नीट करतात ते तर या सगळ्या पोल्ट्रींच्या इकडे हा एरिया आहे इकडे मी पहिल्यांदाच आली आहे इथे बघा कसे पाण्याचे साचले आणि इकडे खाली नदी आहे साईडला ओढा तर इथून आवाज येतोय तर मी तुम्हाला एक रोहितची गंमत दाखवू का धर ना बघा बरं नीट आता रोहितची गंमत रोहितला कधी म्हणलं डान्स कर रोहित कसं करत एवढंच येते त्याला एवढं मला हसायले
काय काय येतं मला हळकाड वाजवण्यापेक्षा आपलं माझ्यासारखं ठीक आहे ना. हा त्याच्यासारखंच ठीक आहे ना असं. तर मम्मीला आणि यांना शोधायला आम्ही इकडे गेलो, इकडे मागे, आणि हे इकडून कुठून इकडे आले. यांच्यासाठी एवढे पाय खराब गेले चिखलात. मम्मीने मी म्हंटल की मी पावट्याचे शेंगा आणल्यात बाजारात. मम्मीला काही ट्रस्ट नाही बसत. मम्मी काय म्हटलंय त्याला, काय ते पावटी शेंगा नाही भेटू शकत. तुम्हाला या दाखवते. timingला. तुम्हाला दाखवते मी पावट्याच्या शेंगा आहेत की नाही. हे बघा ह्या भेटल्या. हा हे काय हा पावटाच आहे. आता मानली का हार? मानली का? नाही नाही दिवाळी नंतर येतो तो पावटा नाही, हा वेगळा तो पावटा. आईला इथे आता पावटा पावटा तर आहे ना. आता हा. पावटा तर आहे ना. हा पावटा आहे. पावटा तर हाय हाय पावटा आहे हा म्हण ना. आहेच आहे ना मग पावटा. ती बाईच बोलली पावटाचे. पावटाच आहे मग हरले ना. पण दिवाळी नंतर येतो नाही, हा येईल ते, हा कधी पण येतो. पावटाचे पावटा टाकल फोडून मी. पावटाचे. फोडून टाकली इथं बघायचं का? काय समज फोडू का? चल ना म्हणजे. आणि आता घरी येऊन आम्हाला एक चुप चुप. तर आता आम्हाला घरी येऊन एक काम लागले. तर इथे खड्डे झालेत रस्त्याला जरा पावसामुळे, तर ते बुजवायचे देत. मम्मी आणि पप्पा चाललेले, तर म्हंटल चला मदत करावी जरा. पण हा गाडी घेऊन काय चाललाय? नाही जाणार पुढे, काय करायचं कर. बसव ना मला इथं. तर रोहित आता इथनं खडक भरून देतोय, आणि ते अशी इथे रस्त्याचे खड्डे पडले तिकडे म्हणाले ते तिकडे नेऊन टाकायचं आहे. पप्पाने रोहित कडून घेतलेले खोत काय खोरं ओढून घेतलेलं आहे. कोणाच काम नाही, ते चालले त्यांचं भरून. अर्धच भरलं आणि दिलं सोडून. जायचं आणि अर्ध काय मला घेऊन जायचे. तेच ना, फेऱ्या मारत बसायचं का? म्हणून मी ना जास्त ट्रॉली भरली. त्याच्याकडून खोरं घेतलं आणि फुल भरून घेतलं. इथं आम्ही रस्त्यात गटर बुजवायला आलोय आणि वैष्णवी पहिल्यांदा तिथनं इकडे गाडी घेऊन एक व्हिडिओ काढतोय. तर पहिल्यांदा एकटी गाडी चालवते, म्हणजे मी नसताना. बघू आपण येते का नाही. ते अजून तर ते हॉर्नच वाजवते. निघली गाडी, हळूहळू निघली बरं का. चालली एकटीला येते थोडी बरं का. लिओ बघ पुढे, इथे लिओ बसलाय. आली एकटी चालवू शकते हळूहळू नाही का. तिथे डोकं बघा, डोकं किती वर काढून चालली बघा, बदकासारखं. आता अंधार होत आलाय, आमचं काम चालूच आहे. आणि लिओ ना टप मध्ये पाय घालून टपच उचलतोय, बोलतोय मी तुम्हाला मदत करतो. लिओ काय करतोय? दगडी बाहेर ठेवतोय. तो म्हणतोय नका करू. अरे एक दगड घेतून बाहेर ठेवतोय. तेव्हा कुठं चालला दगड घेऊन? कुठं? रोहित आपण एवढे खड्ड्यांमध्ये मुरम टाकलं, पण गाडी तर सरकली आता. तिथे ना एक डंपरच हवाय. डंपर खाली करायला पाहिजे तिथे ना. काय झालंय, तिथून पाईपलाईन गेली ना, त्याच्यात पाणी असं चिखल झालाय. त्याच्यात किती टाकलं काय, इकडून चाक गेलं का इकडे सरकतं, इकडून चाक गेलं का इकडे सरकतं.